मी तुझं सगळं ऐकून घेतलं. आता जरा तू माझं ऐकशील? शुभंकर, मी शुभंकरसाठी एक सरप्राईज प्लॅन केले. अगं बाई, काय ते? आता मी ना त्याला आमच्या कॉलेजमध्ये घेऊन जाणार आहे. कॉलेजमधलं कॅम्पस, कॅन्टीन, ह्या सगळ्याची मी पुन्हा एकदा शुभंकरला आठवण करून देणार आहे. आणि माझी खात्री आहे, एकदा का त्याच्या या आठवणींना उजाळा मिळाला ना की माझा शुभंकर मला परत मिळेल. प्लीज माझ्या बाळाला माझ्यापासून तोडू नकोस ग. माझं बाळच माझा आधार आहे. आता ते तुमचं बाळ नाहीये मिस्टर प्रधान. अश्विनी, कोणीही काहीही म्हटलं ना तरी हे सत्य बदलू शकणार नाहीये की ते आपलं बाळ आहे. माझं फक्त एकच मागणं आहे ग तुझ्याकडे. निदान त्या खेळण्यांच्या रूपात तरी मला त्याच्या अवतीभोवती राहू दे. नमिता, कसा आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. शुभंकरची मीटिंग चालू आहे आत. तू माझ्या केबिन मध्ये बस ना तोपर्यंत. तू नेहमीच सगळ्यांना समजून घेत आलीस. माझी कोंडी तुला निश्चितच समजेल. बराच वेळ चालली तुमची मीटिंग. हो अगं, पण आता झालंय ना काम? हो झाले. मी ना आज आपल्यासाठी एक प्लॅन. अमोघरे घे ना फोन. नाही, माझाही नाहीये फोन. कट झाला. ठीक आहे, मी येतो. माझा मोबाईल इथे विसरला होता. थँक्यू. काय झालंय काय तुला? तुम्ही एवढे डिस्टर्ब का दिसताय? एनिथिंग रॉंग? डिस्टर्ब्ड? मगाशी मीटिंग झाली त्यामुळे थोडं. तू सध्या मित्राच्या घरी राहतोस आणि भाड्याचं का होईना पण स्वतःचं घर असावं असं तुला वाटतंय, राईट? राईट. पण ते घेण्याची सध्या तुझी परिस्थिती नाहीये. डोंट वरी समीर, तुझ्या दुःखावर बोट ठेवण्यासाठी मी तुला इथे बोलवलं नाहीये. मला माहितीये तू स्वाभिमानी आहेस आणि मी कदर करते या गोष्टीची. सो या सगळ्यावरचा एक सोपा उपाय म्हणजे या किल्ल्या. पण म्हणजे तुला काय वाटलं या माझ्या घराच्या किल्ल्या आहेत? या आपल्या ऑफिसच्या क्वार्टर्सच्या किल्ल्या आहेत. हे बघ समीर, तुझं घर घेण्यासाठी मी तुला मदत करणार नाहीये, ते तू घेशील. पण तुझं भाड्याचं घर होईपर्यंत तरी तू या क्वार्टर्स मध्ये राहू शकतोस.